साईने आता यादी बनवलेली असते आणि तो अण्णासाहेबांकडे देतच म्हणतो, ही काही आमंत्रितांची यादी आहे. यात मुकादमांचं नाव नाही, तर आपण त्यांना नाही बोलवायचं. दुसरीकडे अक्षय आणि शशिकांत बसलेले असतात. त्यावेळी अक्षय म्हणत असतो, घरात तर घुसावंच लागेल, पण कसं? त्याचवेळी आता आरोही तिथे येते आणि ती म्हणते आणि आरोही अक्षयला म्हणते, बाबा काल जे काही घडलं ना, त्यामुळे मला झोप नाही लागत आहे रे. तर शशिकांत म्हणतो, सापडलं का उत्तर? तर आता अक्षय लगेच आरोहीला म्हणतो, तू तुझ्या आईला घरी आणण्यासाठी एक मोठं काम करशील का? दुसऱ्या दिवशी सकाळी आता आरोही अण्णासाहेबांना भेटते आणि ती त्यांना म्हणत असते, सगळ्यांना आमंत्रण दिले, फक्त तुमच्या नातीला नाही. मलाही आईला हळद लावायची आहे, मेहंदी काढायची आहे. प्लीज आजोबा. तर अण्णासाहेब म्हणतात, माझी काही हरकत नाही आहे, तू येऊ शकतेस. तर आता लगेच आरोही म्हणते, पिंकी प्रॉमिस? तर अण्णासाहेबसुद्धा तिला पिंकी प्रॉमिस करतात. तुम्हाला काय वाटतं, आता आरोहीच्या नावावरून अक्षयसुद्धा घरामध्ये घुसेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.